काय बेटा? खीर पाहिजे. कोणती खीर हवी तुला? साबुदाण्याची. साबुदाण्याची? हा. बनवशील का? ओके, बनवते. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल क्रेविंग कट्टामध्ये. आज आपण बघणार आहोत साबुदाण्याची खीर कशी बनवायची. अगदी सोपी रेसिपी आहे, तुम्ही बऱ्याच वेळा बनवली असेल. इथे मी छोटे साबुदाणे ते स्वच्छ धुवून ते उकळायसाठी ठेवलेले आहेत. माझ्याकडे मोठे साबुदाणे नव्हते, छोटे होते म्हणून तेच घेतलेले आहेत. जर तुमच्याकडे मोठे साबुदाणे असतील जाडवाले, ते अर्धा तास तरी आधी भिजत घाला, जेणेकरून ते शिजताना लवकर शिजतात, चिवट राहत नाही. शिजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी साखर घातलेली आहे. त्यानंतर मिल्क घातलेलं आहे आणि माझ्याकडे हे कंडेन्स मिल्क होतं, तेही घातलेलं आहे. जर तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही, नुसत्या दुधाची ही खीर खूप छान होते. ॲक्च्युली विदाऊट मिल्क ही खीर खूप छान लागते, कधी ट्राय करून बघा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये केसर घातलेलं आहे. दुसरीकडे तूप गरम करून त्याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट घातलेले आहेत. ड्रायफ्रूट थोडेसे असे परतवल्यामुळे खाताना ते चांगले क्रंची लागतात. तुम्ही तसेही घालू शकता. त्याच्यानंतर ते ड्रायफ्रूट त्या खिरेमध्ये ओतलेले आहेत. ही खीर करताना सारखं ढवळत राहायला लागतं, नाहीतर काय होतं ती खालती चिपकते साबुदाणा चिवट असल्यामुळे, म्हणून त्याची दक्षता घ्या. नंतर ही वेलची पूड घातलेली आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि एक उकळी येऊ द्यायची आणि रेडी आहे तुमची साबुदाण्याची खीर. माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज फॉलो, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्ही माझ्या अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहू शकाल. धन्यवाद. अभित ना, काय करतोस? हे घे, तुला खीर हवी होती ना? ही चव येते ना खीर तुला साबुदाण्याची? मग बनवली तू? हो, टेस्ट करून सांग मला कशी आहे. कशी आहे? आवडली तुला? खा मग.